हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 23 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये मल्हारचा वाढदिवस सुरू झाला, पण नुपूर संजनाची डायरी वाचण्यात एवढी गुंग होती की तिला मल्हारचा वाढदिवस लक्षातच नाही राहिला. मल्हारला असं वाटलं की नुपूर आत्ता मला म्हणेल हॅपी बर्थडे, नंतर मला म्हणेल हॅपी बर्थडे, ती माझ्यासाठी एखादं सरप्राईज प्लॅन करत असेल. परंतु नुपूरला काहीच लक्षात राहिलं नव्हतं आणि बिचारा मल्हार तिची वाटच पाहत बसला की नुपूर मला कधी हॅपी बर्थडे म्हणते, मला कधी एखादं मोठं सरप्राईज देते. म्हणजे एकूणच खूप मजा आली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर सोनालीकडून एक्सचेंज झालेली बॅग पाहत असते आणि ही बॅग चुकून आपल्याकडे आली आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि या बॅगमधून एक डायरी बाहेर पडते आणि या डायरीमधून चक्क या संजनाचा फोटो खाली पडतो. आणि हा फोटो पाहताच नुपूरला समजतं की आपल्याकडे संजनाची बॅग ट्रान्सफर झाली आहे. आणि बॅग कशी ट्रान्सफर झाली हे सगळं तिला आठवतं की त्या मुलीकडे संजनाची बॅग होती किंवा ती मुलगीच संजना होती जिची बॅग आपल्याला भेटली आहे हे नुपूरच्या लक्षात येतं. आणि नुपूरला जबर धक्का बसतो. नुपूर संजनाच्या फोटोकडेच पाहत राहते आणि ती हा फोटो संजनाच्या डायरीमध्ये ठेवते. तेवढ्यात मल्हार रूममध्ये येतो आणि रूमचा दरवाजा बंद करून घेतो. मल्हारला पाहून नुपूर खूप घाबरते. नुपूरला भीती वाटते की मल्हारने ही डायरी पाहायला नको. मल्हार मात्र एक्सायटेड असतो, कारण त्याचा बड्डे सुरू झालाय. रात्रीचे 12 वाजलेले असतात आणि मल्हारला अशी अपेक्षा असते की नुपूर त्याला आता हॅपी बर्थडे विश करणार. नुपूरने काहीतरी लपवलंय. नुपूरने तर डायरी लपवलेली असते, पण मल्हारला असं वाटतं नुपूरने मला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी लपवलंय. त्यामुळे मल्हार खूप खुश होतो आणि नुपूरला विचारतो, काय नुपूर, म्हण की मग. नुपूर विचारते, सर काय बोलायचंय? तर मल्हार म्हणतो, तेच जे तुला बोलायचंय, रात्रीचे 12 वाजलेत. नुपूर म्हणते, हो मग रात्रीचे 12 वाजले तर काय बोलायचंय? आणि तुम्ही माझ्याकडे असे हसून का पाहताय? मल्हार म्हणतो, हसून काय पाहताय म्हणजे तुला काहीतरी बोलायचंय ना? तर नुपूर म्हणते, नाही मला काही नाही बोलायचंय. मल्हार म्हणतो, काहीतरी बोलायचं असेल ना? सकाळी सकाळी नाही बोलायचं, रात्री 12ला बोललं तरी चालतं. रात्री 12 वाजता दिवस सुरू होतो नवीन, तेव्हा तू बोलूच शकते. नुपूरला काही कळतच नाही मल्हार हे काय बोलतोय. आणि नुपूर पूर्णपणे विसरून गेलेली असते की मल्हारचा आज वाढदिवस आहे. तिला काहीच माहीत नसतं. मल्हार म्हणतो, मला माहिती आहे तू आता नाही बोलणार, तुला सरप्राईज द्यायचं आहे ना? नुपूर म्हणते, मी तुम्हाला सरप्राईज कशाला देईन? मल्हार म्हणतो, नुपूर ठीक आहे, नाही द्यायचं नको देऊ, पण खरंच जे बोलायचं ते बोल ना. नुपूर म्हणते, सर रात्रीचे 12 वाजलेत आणि तुम्हाला हे काय सुचतंय? मला आहे ना खूप काम आहे उद्या सकाळी. आणि हो, उद्याची सगळी तयारी करायची सुद्धा राहिली आहे. उद्या मला ती डाळ भिजवायची राहिली आहे. मी जाते किचनमध्ये डाळ भिजवून येते. असं म्हणून नुपूर ही रूमच्या बाहेर पडते. मल्हारला थोडं तर वाईट वाटतं की नुपूर मला हॅपी बर्थडे विश नाही केलं, नाही म्हणाली. पण मल्हारला असं वाटतं नक्कीच नुपूर माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करते. तिने कदाचित बाहेर काहीतरी सिक्रेट पार्टी ठेवली असेल, काही गिफ्ट ठेवलं असेल, तेच घ्यायला ती गेली आहे. मी तिची वाट पाहतो असा विचार करून मल्हार हा रूममध्येच नुपूरची वाट पाहत बसतो. आणि इकडे नुपूर ही घराच्या बाहेर येते. आजूबाजूला कुणी आहे का ते पाहते. नुपूरला संजनाची डायरी वाचायची असते आणि नुपूर ऑफिसच्या बाहेर एका खांबाला टेकून बसून घेते आणि ही डायरी उघडते. तर या डायरीच्या पहिल्या पानावरच संजनाचा फोटो असतो. नुपूरला 100% खात्री पटते की ही संजनाचीच डायरी आहे. ती पुढचं पान उघडून पाहते तर त्यावर असं लिहिलेलं असतं, आजपासून होतोय एका नाटकाचा शुभारंभ. प्रमुख भूमिकेत एक नवा चेहरा, संजना देशमुख. हे सगळं वाचून नुपूरला जबर धक्का बसतो. संजनाने एकदम काव्यात्मक भाषेत लिहिलेलं असतं, कोडवर्डमध्ये लिहिलेलं असतं, स्पष्ट स्पष्ट काहीच लिहिलेलं नसतं. नुपूर विचार करते, संजना देशमुख म्हणजे ही संजनाचीच डायरी आहे एवढं मात्र खरं आहे. आणि मग नुपूर पुढचं पान वाचायला सुरुवात करते. तर या पुढच्या पानावर असं लिहिलेलं असतं, आजपासून एका नव्या नाटकात मला संधी मिळाली आहे. या नाटकाच्या रायटरने मला संपूर्ण नाटक, सगळी स्क्रिप्ट समजावून सांगितली. ही स्क्रिप्ट थोडी डेंजरस आहे, परंतु मला या नाटकाचे खूप पैसे मिळणार आहेत, म्हणून मी हे नाटक करायला तयार झाली आहे.
नुपूर या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते. संजना देशमुखने स्वतःचं नाव तर लिहिलेलं असतं, परंतु बाकीचे सगळे कोडवर्ड्स वापरलेले असतात. जसं की रायटर, हिरोईन, हिरो. तिने कोणाचं नाव घेतलेलं नसतं. सागरिका, मल्हार, स्वतःचं नाव असं तिने काहीच लिहिलेलं नसतं. तिने अशा कोडवर्डमध्येच ही डायरी लिहिलेली असते. आणि इकडे मल्हार हा रूममध्ये नुपूरची वाट पाहत असतो आणि विचार करतो, मिसेस खानविलकरला किती उशीर झाला, केव्हाची वाट पाहतोय, परंतु अजून त्या आल्या नाहीयेत. एवढं कोणतं मोठं सरप्राईज माझ्यासाठी प्लॅन करताय, हाच प्रश्न मल्हारला पडतो. आणि मल्हार बिचारा नुपूरचीच वाट पाहत असतो की कधी एकदा नुपूर त्याला हॅपी बर्थडे विश करते. आणि इकडे नुपूर एकानंतर एक ही डायरीची पानं वाचत असते आणि पुढच्या पेजवर लिहिलेलं असतं की आज रायटरने माझ्याकडून खूप तालीम करून घेतली आणि आज पहिला सीन करायचा होता, पण मला लास्ट मोमेंटला खूप टेन्शन आलं, त्यामुळे रायटर खूप चिडली माझ्यावर, खूप बोलली मला. नुपूर हे सगळं वाचत असते. एकानंतर एक पान पलटत असते, पण तिला काही कळत नाही. पुढच्या पानावर लिहिलेलं असतं, आज माझा आणि हिरोचा पहिला सीन होता. मी रायटरने शिकवल्याप्रमाणे सगळं केलं आणि हिरो इम्प्रेस झाला. पहिला सीन म्हणजे जेव्हा आपल्या दीपने नुपूरला सांगितलं होतं की मल्हार आणि त्या संजनाची पहिली भेट एका कॅफेमध्ये झाली होती, जेव्हा संजनाने गाणं गायलं होतं आणि मल्हार इम्प्रेस झाला होता. त्या सीनबद्दल नक्कीच ही बोलत असेल, पण सध्या तरी नुपूरला याबद्दल काही कळत नाही. मग नुपूर पुढचं पान उघडून पाहते, तर त्यात असं लिहिलेलं असतं की आज पहिल्यांदाच मला रायटरची खूप जास्त भीती वाटली. सगळ्या गोष्टी ठरवल्यासारख्याच झाल्यात, म्हणून रायटर कुठल्याही थराला जाईल. म्हणजे तायडी किती डेंजर आहे हे संजनाला सुद्धा कळून चुकलं होतं की तायडीच्या मनासारखं झालं नाही तर तायडी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते. इकडे मल्हार अजूनही नुपूरची वाट पाहत असतो. मल्हार विचार करतो, नुपूरला एवढा वेळ का लागतोय, अजून ती आली नाहीये, असं कोणतं सरप्राईज द्यायचंय नुपूरला मला, तेच कळत नाहीये. मिसेस खानविलकर लवकर या, मी तुमची खूप वाट पाहतोय, प्लीज लवकर या आणि मला हॅपी बर्थडे विश करा, असं मल्हार बोलत असतो. आणि इकडे नुपूर पुढचं पान वाचते आणि या पानावर लिहिलेलं असतं, आज प्रयोगाचा दिवस, पण आज रायटरला कळेल की गोष्टी स्क्रिप्टप्रमाणे झाल्याच नाहीत. मी स्क्रिप्ट बदलणार, आज नाही केलं तर नाहीच जमणार. आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, हे या संजनाने शेवटच्या पानावर लिहिलेलं असतं. नुपूर विचार करते, संजनाने हे सगळं काय लिहिलंय, सगळं कोडवर्डमध्ये लिहिलंय, काय लिहिलंय, कसं लिहिलंय, काहीच कळायला मार्ग नाहीये. मग संजना ही खरंच एखाद्या नाटकाबद्दल बोलतीये, ज्या नाटकात ती भूमिका करणार होती, की मग स्टेजवरच्या नाटकाऐवजी ती आयुष्यातील खऱ्या नाटकाबद्दल बोलतीये, जे नाटक ती खरोखरच्या आयुष्यात रचत होती. मग हा रायटर कोण असेल, हा हिरो कोण असेल, हा हिरोईन कोण असेल, हा सगळा विचार नुपूर करत असते आणि नुपूरला या प्रश्नांची उत्तरं सापडतच नाही. आणि इकडे बिचारा मल्हार नुपूरची वाट पाहत पाहत सोफ्यावर बसतो. थोड्या वेळ वाट पाहतो, मग सोफ्यावर डोकं टेकवतो. त्याला मोठी जांभई येते, रात्रीचे 12 वाजून गेलेत म्हणून त्याला झोप येते आणि मल्हार नुपूरची वाट पाहत पाहत तसाच त्या सोफ्यावर झोपी जातो. आणि इकडे नुपूर विचार करते, या डायरीमध्ये खूप वाचण्यासारखं आहे, समजून घेण्यासारखं आहे, पण येथे थांबलं तर नक्कीच कुणीतरी मला पाहिल, मी आता आतमध्ये जाते, असा विचार करून नुपूर जागेवरून उठते आणि ती गेटमध्ये जाणार इतक्यात तायडी फोनवर बोलत बोलत तिच्या समोर येते. तायडीला पाहून नुपूर खूप घाबरते. ही डायरी आपल्या साडीच्या पदराआड लपवते. तायडीला सुद्धा संशय येतो. तायडी नुपूरला विचारते, तू एवढ्या रात्री कोठून येतेस? तर नुपूर विचारते, तुमचा काय संबंध, मी कोठूनही येऊ, कोठेही जाऊ, तुमचा विचारण्याचा काही संबंध नाहीये. तायडी चिडून म्हणते, या घरात माझ्या परवानगीशिवाय कुणी श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. नुपूर तोंड वाकडं करते. तर तायडी म्हणते, जोपर्यंत तू मला सांगणार नाही कुठे गेली होतीस, तोपर्यंत मी तुला आतमध्ये जाऊ देणार नाही. नुपूर तिच्याकडे आश्चर्याने पाहते. तर तायडी स्माईल करून म्हणते, अगं चेष्टा केली, काय झालं, आज तुला काही बोलायचं नाहीये? ते सत्य समोर येणारच, तुमचा खरा चेहरा समोर येणारच, सत्याला कुणी हरू शकत नाही, सत्य कधी लपून राहत नाही, खोटं कितीही स्ट्रॉंग असलं तरी हरणारच. ते डायलॉग तुला बोलायचे नाहीये का? तर नुपूर ही तायडीला उत्तर देते, कसं आहे ना सागरिका मॅम, कधी कधी मला असं वाटतं की हे सगळे ना तुम्ही मला सांगण्यापेक्षा स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करताय, कारण तुम्हाला स्वतःला अशी भीती वाटतेय की आज ना उद्या तुमचं सत्य समोर येणारच.
त्यामुळे तुम्ही स्वतःच्याच मनाची समजूत घालताय की नाही 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 माझं सत्य कोणाला कळणार नाही, नाही 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 नुपूरला काही कळणार नाही, हो की नाही? तायडी चिडून म्हणते, तुझा आहे ना ओव्हर कॉन्फिडन्स खूप आहे. मी याची वाट पाहतीये की तू तोंडावर कधी आपटतीये आणि मग तुझा चेहरा पाहायला मला किती मजा येईल. नुपूर म्हणते, सारिका मॅम, एकदा नाही अनेकदा मी तोंडावर पडेल, पण एक ना एक दिवस तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणणंच राहील एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून नुपूर आतमध्ये निघून जाते. तायडी विचार करते, नुपूरला नक्कीच संजनाची ती डायरी सापडलेली नाहीये. जर तिला ती डायरी सापडली असती तर तिने मला बोलूच दिलं नसतं. आत्तापर्यंत सगळ्यांना गोळा करून माझं सत्य सगळ्यांना सांगितलं असतं, किंवा मग त्या डायरीमध्ये माझ्याविषयी काही पुरावा नाहीये असा विचार तायडी करते. लवकरात लवकर मला ती डायरी शोधून काढावीच लागेल, कारण ती डायरी माझ्यासाठी खूप मोठा धोका आहे, माझ्याविरुद्ध खूप मोठा पुरावा असू शकतो असा विचार तायडी करते आणि डायरी कुठे असेल हे शोधण्याचं ठरवते. इकडे बिचारा मल्हार हा रूममध्ये सोफ्यावरच झोपी गेलेला असतो आणि तेवढ्यात तेथे नुपूर येते. नुपूर पाहते की मल्हार सोफ्यावरच झोपी गेलाय. नुपूरला त्याचा बड्डे काही लक्षात नसतो. नुपूर विचार करते, हे मल्हार सर असे सोफ्यावर का झोपी गेले आहेत? या मल्हार सरांचं आहे ना सगळं विचित्रच असतं. कधी सोफ्यावर झोपी जातात, कधी तसेच उभ्या उभ्या झोपी जातात, कधी खुर्चीवर झोपी जातात. आणि नुपूर सगळ्यात आधी गुपचूप मल्हारच्या समोर टेबलवर जी पिशवी असते ती पिशवी घेते, या डायरी लपवते आणि ही पिशवी कपाटात ठेवून देते. मग ती मल्हार जवळ येते आणि मल्हार शेजारी बसून मल्हारला आवाज देते, मल्हार सर उठा, मल्हार सर उठा. मल्हार उठून बसतो आणि झोपेतच, थँक्यू नुपूर, थँक्यू व्हेरी मच. नुपूर विचारते, थँक्यू कशासाठी? मल्हार भानावर येतो. नुपूर त्याला चुटकी वाजून भानावर आणते आणि विचारते, स्वप्नात काही पाहत होता का? मल्हार विचारतो, तू आता मला काही बोलली नाही का? नुपूर म्हणते, नाही, मी तर काहीच बोलले नाही. मल्हार म्हणतो, ठीक आहे, आत्ता नाही बोलली का, मग आता बोल. नुपूर विचारते, सर काय बोलायचे मला काही माहीतच नाहीये. मल्हार म्हणतो, असं काय करतेस नुपूर, बोल ना. तर नुपूर म्हणते, सर मला आहे ना खूप त्रास होतोय, तुम्ही काय बोलताय माझं मलाच कळत नाहीये आणि तुमचं तुम्हालाही कळत नाहीये. रात्रीचे किती वाजलेत? तर मल्हार म्हणतो, तेच सांगतोय ना, रात्रीचे 12 वाजून गेले, आत्ता तर बोलायचंय. नुपूर म्हणते, आत्ता बोलायचं नसतं, आत्ता झोपायचं असतं. तुम्हाला काही काम आहेत की नाही माहीत नाही, पण मला आहे ना खूप काम आहेत मल्हार सर, त्यामुळे प्लीज झोपता का तुम्ही? मल्हार म्हणतो, ठीक आहे, झोपा, झोपण्याशिवाय दुसरं काही कामच नाही आहे. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. आणि नुपूर विचार करते, मल्हार सरांचं नेमकं चाललंय काय, हे कशाबद्दल बोलताय तेच नुपूरला कळत नाही. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि मल्हार हा झोपलेला असतो. त्याच्या मोबाईलचा अलार्म वाजतो. मल्हार लगेच उठतो. मल्हार खूप खुश होतो की आज माझा बड्डे, आणि विचार करतो, नुपूर, आजपर्यंत मी माझ्या कोणत्याही बड्डेसाठी एवढा एक्सायटेड कधीच नव्हतो, पण आज मी आहे. पाहूया आज तू मला काय सरप्राईज देते. आणि मल्हार उठून उभा राहतो, नुपूरच्या बाजूला येतो आणि म्हणतो, चला बोला मिसेस खानविलकर. पण नुपूर तेथे नसते ना, तिचं अंथरूण नसतं. मल्हार विचार करतो, एवढ्या सकाळी सकाळी मिसेस खानविलकर कुठे गेल्या? ऑफिसमध्ये गेल्या की काय मला विश न करताच? नाही नाही, असं कसं? रात्री त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की त्या मला सकाळी विश करतील, जे बोलायचं ते सकाळी बोलतील. आणि तेवढ्यात नुपूर आंघोळ करून येते. मल्हार तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग मिसेस खानविलकर. नुपूर म्हणते, गुड मॉर्निंग मल्हार सर. मल्हार म्हणतो, बोल आता. नुपूर विचारते, काय बोलू? मल्हार म्हणतो, तू आता म्हणालीस ना गुड मॉर्निंग, म्हणजे माझा आजचा दिवस खूप चांगला जावा अशी तुझी इच्छा आहे, मग बोल काहीतरी. तर नुपूर विचारते, सर सकाळी सकाळी तुम्हाला वाद घालायचा आहे का? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सकाळ झाली की मी माझी बडबड सुरू करते, मी दिवसभर बडबडत असते, मला दुसरं काही कामच नाही आहे, हेच तुम्हाला बोलायचं आहे ना, की मी फालतूची बडबड करते? नुपूर त्याचं अंथरूण आवरत असते. मल्हार म्हणतो, मी असं कुठे म्हणालो, उलट तूच रात्री म्हणाली होती की आज तू मला सकाळी काहीतरी सांगणार आहे. नुपूर म्हणते, सर रात्रीसुद्धा तुम्ही तेच बोलत होता, आत्तासुद्धा तुम्ही तेच बोलताय. माझं मलाच कळत नाही आहे की तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायचं आहे किंवा तुम्हाला काय बोलायचं आहे. कशाचाच कशाला ताळमेळ लागत नाही आहे. मल्हार म्हणतो, ओके शांत हो नुपूर. आणि मल्हार नुपूरला घड्याळ दाखवतो आणि विचारतो, हे घड्याळ कोणतं आहे, आठवतं आहे का, तुम्हाला गिफ्ट दिलं होतं? नुपूर म्हणते, हो. आणि मग मल्हार तिला आपला मोबाईल दाखवतो आणि म्हणतो, आता या घड्याळातली आणि या मोबाईलमधील तारीख पहा, दोन्ही तारखा सेमच आहेत. नुपूर विचारते, मल्हार सर तुम्हाला काय झालंय, वेड बीड लागले का? मल्हार विचारतो, म्हणजे? नुपूर म्हणते, सर
तुमच्या मोबाईलमध्ये जी तारीख आहे तीच घड्याळात असेल, अख्ख्या जगात तीच तारीख असणार, तारीख बदलत नाही, तुम्ही असं का विचारताय? तर मल्हार म्हणतो, अगं या तारखेत तुला काही युनिक वाटत नाही का, काहीतरी स्पेशल? नुपूर म्हणते, तारखेत काय स्पेशल असणार आहे? काल होती, आज ती नाही आहे, आज जी आहे उद्या ती नसेल, सगळं सेमच असतं ना. आणि सर खरंच तुम्ही ना शांत झोप घ्या, रात्रभर झोप झाली नाही आहे म्हणून तुम्ही असे वागताय. मल्हार म्हणतो, मला आहे ना तुझंच काही कळत नाही आहे. नुपूर म्हणते, मला खूप कामं आहे, मी जाते. असं म्हणून नुपूर निघून जाते. मल्हार विचार करतो, नुपूरचं नेमकं काय चालू आहे. तो आरशासमोर उभा राहतो आणि म्हणतो, मला तर असं वाटतंय मिसेस खानविलकर माझा वाढदिवस विसरल्या नाही आहेत, तर त्यांना मला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे म्हणून त्या असं करताय. पण मिसेस खानविलकर या सगळ्या ट्रिक्स जुन्या झाल्या आहेत. आधी विसरल्यासारखं करायचं आणि मग नंतर मोठं बर्थडे सरप्राईज द्यायचं. तुमचं सरप्राईज तर मी जाणून घेणारच, असा विचार, असा ठाम निर्धार मल्हार करतो. आणि तेवढ्यात जिया धावत पळत येते, मल्हारला घट्ट मिठी मारते आणि त्याला हॅपी बर्थडे विश करते. मल्हार तिला थँक्यू म्हणतो. मग लगेच जिया विचारते, काय मग आज मिसेस खानविलकरांनी नक्कीच काहीतरी सरप्राईज दिलं असेल आणि तुला आमचं बड्डे गिफ्ट, आमचे बड्डे विशेष एवढ्या आवडणार नाहीत. तर मल्हार म्हणतो, रात्रीपासून वाट पाहतोय की तुझी वहिनी मला हॅपी बर्थडे विश करेल, पण तिने अजून केलेलंच नाही आहे. तर जिया म्हणते, ओ माय गॉड, म्हणजे वहिनी तुझा बर्थडे विसरली? मल्हार सांगतो, नाही नाही विसरली नाही आहे, तर तिला मला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे म्हणून ती माझ्यापासून लपवतीये. जिया तुला माझं एक काम करायचं आहे. जिया म्हणते, अरे भाई तुझा बड्डे आज, सांग काय काम आहे? मल्हार तिला सांगतो, आता एक काम करायचं, काहीतरी आयडिया करून नुपूरचं सरप्राईज काय आहे हे शोधून काढायचं. जिया म्हणते, डन, जासूस जिया ॲट युअर सर्व्हिस सर. असं म्हणून मल्हार आणि जिया एकमेकांना सॅल्यूट करतात. जिया निघून जाते. मल्हार खूप एक्सायटेड असतो आणि इकडे नुपूर ही किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असते आणि तिला आठवतं की काल रात्री तिला संजनाची डायरी सापडली आणि ही डायरी तिने वाचली होती. या डायरीमध्ये कोड वर्ड भाषेत सगळं लिहिलेलं होतं असं नुपूरला आठवतं. नुपूर त्याचाच विचार करत असते. तेवढ्या जिया तेथे येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग वहिनी, आजचा बेत काय आहे? पण नुपूरचं तिच्याकडे लक्षच नसतं. नुपूर तिच्याकडे पाहते आणि विचारते, अरे जिया तू कधी आलीस? तर जिया म्हणते, वहिनी मी केव्हाचीच आली आहे, तुला गुड मॉर्निंगसुद्धा म्हटलं, तुझं लक्ष कुठे? तर जियाला नुपूर सांगते, एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची तुला. जिया म्हणते, ते तर सांगावीच लागेल, म्हणजे बाकीची सगळी कामं आपण एकत्र करतो आणि हे महत्त्वाचं कामच तुम्हाला सांगितलं नाही, असं नाही चालणार. नुपूर म्हणते, जिया असं कधी होईल का? मी तुला का नाही सांगणार? जिया बड्डे सरप्राईजबद्दल बोलत असते आणि नुपूर संजनाच्या डायरीबद्दल बोलत असते. आणि मग नुपूर जियाला संजनाच्या डायरीबद्दल सांगते, काल मी तुला सांगितलं होतं ना, मी एका शॉपवर गेले, तेथे माझी बॅगची अदलाबदली एका दुसऱ्या मुलीच्या बॅगबरोबर झाली. ती बॅग मी घरी घेऊन आले ना, तर त्यामध्ये चक्क संजनाची डायरी होती. हे ऐकून जियाला मोठा धक्काच बसतो. जिया विचारते, संजनाची डायरी म्हणजे संजना देशमुखची? नुपूर सांगते, हो, आणि त्यामध्ये संजनाने एका नाटकाबद्दल लिहिलं आहे, अशा कोडवर्डमध्ये लिहिलं आहे, रायटर, हिरो, हिरोईन, प्ले, असं सगळं लिहिलं आहे. हे ऐकून जियालासुद्धा आश्चर्य वाटतं आणि जिया म्हणते, नुपूर वहिनी, आपल्याला जेवढं वाटतंय ना तेवढं हे प्रकरण साधं सोपं नाही आहे, हे प्रकरण खूप डेंजरस दिसतंय. नुपूर म्हणते, तेच तर, पण हे सगळे कोडवर्ड्स आपल्याला शोधून काढावे लागतील की संजनाने ज्या रायटरबद्दल सांगितलं आहे तो रायटर नेमका कोण आहे, ज्या हिरोबद्दल सांगितलं आहे तो हिरो कोण आहे, हिरोईनबद्दल हिरोईन कोण आहे? जिया म्हणते, हो ते तर शोधून काढावंच लागेल. आणि नुपूर सांगते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या नाटकाचा प्रयोग कोणत्या दिवशी होता माहिती आहे का? जिया विचारते, कोणत्या दिवशी? नुपूर तिला सांगते, अगं त्याच दिवशी ज्या दिवशी मल्हार सर आणि संजनाची हळद होती आणि माझं आणि वेदांचं लग्न होतं. हे ऐकून जियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूर आणि जिया आता सत्य शोधण्याच्या खूप जवळ येऊन पोहोचले आहेत. एवढं मात्र नक्की, त्यांना ही जी डायरी मिळाली ना, ही डायरी नक्कीच काहीतरी कमाल करेल असंच दिसतंय. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर नुपूरला कसंबसं मल्हारचा वाढदिवस आहे ही गोष्ट आठवणार आणि मग नुपूर मल्हारला एक सरप्राईज देईल, स्वतःच्या हाताने मल्हारसाठी केक बनवेल.
मल्हार विचारेल, नुपूर खरंच खूप छान केक बनवलाय तू, माझ्यासाठी स्पेशल बनवलाय का? तर नुपूर सांगेल, तुमच्यासाठी स्पेशल नाही, दुसऱ्या कोणासाठी मी बनवलाच असता. पण मल्हारला समजेल की नुपूरने माझ्यासाठीच बनवलाय. मल्हार केक कापत असेल तर नुपूर म्हणेल, सर एक विश मागा, विश नक्की पूर्ण होईल. मल्हार विश मागून केक कापणार. इतक्यात नुपूरला एक फोन येईल आणि नुपूरला ती चाळीतली बाई सांगेल की संजना माझ्या समोर आहे आणि ती चाळीत परत आली आहे. नुपूर एक्सायटेड होऊन संजना परत आली आहे असं म्हणेल आणि ही गोष्ट चक्क मल्हार ऐकणार आणि त्याला सुद्धा जबर धक्का बसेल. मग आता मल्हारला हे सत्य कळणार का? संजनाबद्दल नुपूर शोधाशोध करतीये हे त्याला समजणार का? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.